प्रभा नर्मदे रामकृष्ण हरी. तर आता आपण सकाळी 7 वाजून गेलेले आहेत आणि ओंकारेश्वरची वाट धरलेली आहे. अजून 1 ते 2 तासामध्ये आपण ओंकारेश्वर येथे प्रस्थान करणार आहोत. नर्मदे हर. परिक्रमा अशी चाललेली आहेत बघा, त्यांच्या मागे आपण चाललोत. नर्मदे हर. आजचा ब्लॉग थोडा छोटाच राहणार आहे, कारण की आपल्याला जायचं फक्त 5 ते 6 किलोमीटर. त्यामुळे त्यावेळेस जेवढं होईल तेवढं प्रयत्न करेल व्हिडिओ काढण्यास, मी दाखवण्याचा काय काय येतं काय काय नाही, जंगल आहे का काय आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. इकडनं आल्यानंतर इथं निशाणी लावली बघा, इथं पण निशाणी लावलेली बघा, आणि इकडे लाल झेंडा पण एक हा बघताय. इकडनं जायचंय नर्मदे हर. एकदम मस्त असं दृश्य बघायला भेटतं इकडं. पुढं आल्यानंतर गावाचं क्षेत्र आणि मधनं ही रस्ता. नर्मदे हर. नर्मदे हर. आपल्याला तो डोंगर दिसतोय समोर, तो पार करून जायचा आहे. त्या डोंगरून खाली उतरायचं आहे. खाली उतरल्यानंतर लगेच ओंकारेश्वर दिसायला लागेल. नर्मदे हर. अजून भरपूर लांब जायचं आहे. नर्मदे हर रामकृष्ण हरी. तर ओंकारेश्वरला जाताना ही गोशाळा लागते. या गोशाळेमध्ये आपण कपडे धुतलेले आहे आणि थोड्या वेळ विश्रांतीसाठी थांबलेलो आहे. आणि या बाबाजींनी आपल्याला आग्रह केलेला आहे की भोजन प्रसादी करून जावं. तर मी भोजन प्रसादी करून पुढे ओंकारेश्वरकडे प्रस्थान करत आहे. नर्मदे हर. तर आता थोड्याच वेळेस भोजन प्रसादी घेणार आणि या रस्त्यानं सरळ पुढे जाणार. आता नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. या गोशाळेमध्ये आता भोजन प्रसादी घेतलेली आहे आणि आपले आता कपडे सुकले की थोडे आपण पुढे मार्गस्थ होणार आहोत. तर हा रस्ता आहे आणि आपल्याला तो जो डोंगर दिसतोय त्याच्या पलीकडेच ओंकारेश्वर आहे आणि सगळं हिरवं नटलेलं आहे. आणि गोशाळेमध्ये भरपूर साऱ्या गाय आहेत. आता चरायला गेल्यात त्या. आपल्याला गरम पाणी पण मिळालं स्नान करायला आणि भोजन प्रसादी पण मिळाली. 2 टाईम चहा पण पिलोय तिथं मी. आणि आता पुढे मार्गस्थ होणार आहे थोड्याच वेळात. नर्मदे हर. नर्मदे हर. कारण फेस व्हिडिओ काढायला ऊन असल्यामुळे ते फेस व्हिडिओ क्लिअर येणार नाही माझा. सध्या बनेलवरतीच आहे मी. अजून काय शर्ट वगैरे काही घातलेलं नाही आहे, कपडे वाळतात त्यामुळं थोडं थांबणार आहे अजून अर्धा तास तरी. अर्ध्या तासाने पुढे प्रस्थान करतोय. आणि आज मौनी अमावस्या असल्यामुळे भरपूर जणांचे मौन आहे. तर आपण दुपारी 12 नंतर मौन धरणार आहोत. तर मला कोणी कॉल करू नये. त्याच्या आधीच मी तुम्हाला सांगतो की जर कोणाला जलाभिषेक करायचा असल्या तर बिनधास्त मला कॉल करू शकता. नर्मदे हर. आणि हा ब्लॉग 12च्या आतच येणार आहे. नर्मदे हर. तर आता आपण इथे भोजन प्रसादी करून आराम करून ओंकारेश्वरकडे प्रस्थान करत आहे. तर हे बाबाजी होते. बाबाजी तुम्हाला नाम बतातो एक बार. हिरेश उपाध्याय. तर हिरेश उपाध्याय म्हणून बाबाजी होते. तर त्यांनी आपल्याला 500 रुपयाची मदत केलेली आहे आज घराकडे जाण्यासाठी. नर्मदे हर. मैया त्यांना कुशल मंगल त्यांच्या घरी चांगलं होऊन देव मैयाने, आणि मैया त्यांच्या पाठीशी कधी पण उभं राहो. नर्मदे हर. नर्मदे हर. तर आता पुढे मार्गस्थ ओंकारेश्वरकडे. येत्या अर्ध्या पाऊण तासात आम्ही ओंकारेश्वरला पोहोचणारच आहोत. नर्मदे हर. दे हर. तर आता बघा थोडंसं जंगल लागलेलं आहे आता इथं आणि जंगलातनं प्रवेश करतोय आम्ही तिकडे पुढे. ते बाबाजींनी ते पुढे गेले. मी लघुशंकेसाठी थांबलो होतो, त्यांच्या मागे चलतोय मी आता. कारण आजचा ब्लॉग थोडा छोटाच होणार आहे, कारण तो पूर्ण लवकरात लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे. आजचा ब्लॉग शेवटचा दिवस आहे आज परिक्रमेचा आणि चढ उतार येतच राहतात.
जसे जीवनात चढ उतार आहेत तसे रस्त्याने पण चढ उतार राहतात बघा. आता थोड्याच वेळात आम्ही ओंकारला पोहोचणार. तिथं गेल्यावर बघू काय परिस्थिती आहे ती. की कानावर आलंय की 1 दिवसाच्या वर थांबून देत नाहीत आश्रममध्ये. बघू आपण थांबण्याचा प्रयत्न करू कुठंतरी. नर्मदे हर. खूप चांगले बाबाजी येते आत्ता गेलेले. नर्मदे हर. नर्मदे हर. तर आता पुन्हा पगदंडीने प्रस्थान चालू. पूर्ण जंगल एरिया आहे. नर्मदे हर रामकृष्ण हरी. तर आता हा रस्ता त्या गावाकडे जातोय. अशी पगदंडी लागलेली बघा. या पगदंडीने आता आम्ही जाणार सिमेंटच्या रस्त्याला या गावाजवळ. त्या गावातून पुन्हा पुढे निघाल्यावर डायरेक्ट ओंकारेश्वरचा सरळ सरळ रस्ता आहे. त्या रस्त्याने पुढे प्रस्थान करणार आहोत. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर मैया. नर्मदे हर. बाबाजी नर्मदे हर. तर कधी पण यूट्यूबला व्हिडिओ टाकल्यानंतर तो अस्मरणात राहतो. आपण मोबाईलवर काढलेला व्हिडिओ आपण काही क्षणानंतर तो डिलीट केला जातो. आणि इथे बघा इथे निशाणी लावलेली बाणाची की इथून रस्ता आहे म्हणून. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर रामकृष्ण हरी. तर आता आपण इथून वळणार आहोत. इथून मार्ग फुटतोय दुसरा. तर आपण या रस्त्यानं इकडनं चाललो आहोत. तो आता डायरेक्ट ओंकारेश्वरकडे निघतो. थोडं चढून उतरावं लागतं फक्त. नर्मदे हर. नर्मदे हर. बघा आता हा डोंगर जो दिसतोय समोरचा तो उतरून आपल्याला खाली जायचं आहे. खाली गेल्यानंतर ओंकारेश्वर लगेच आहे. आपण गजानन महाराज आश्रमात लगेच प्रस्थान करणार आहोत. आणि थोड्या वेळ आराम करून 1 ते 1.5 तास मग उत्तर पूजेसाठी निघणार आहोत. आणि जल चढवायचं आहे मामलेश्वरला पहिलं, नंतर ओंकारेश्वरला. उद्या ओंकारेश्वरला चढू आणि आज इकडं चढून उद्या तिकडे पुढे जाण्यासाठी प्रस्थान करणार आहोत. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर रामकृष्ण हरी मंडळी. तर पुन्हा अशी पगदंडी लागलेली बघा. या पगदंडीने चाललो आहोत पुढे. मार्गस्थ होत आहोत. थोड्याच वेळात प्रतीक्षा संपते आणि ओंकारेश्वर जवळ येते. आणि बघू आता याची जयंतीसाठी कुठेतरी आश्रय घ्यावा लागेल. 5 दिवस जयंती साजरी करूनच आपण घरी प्रस्थान करणार आहोत. विचार पुन्हा बदलला आहे. थांबायचा विचार आहे इथे. बघू एखाद्या आश्रमावरती भेटलं तर जागा तिथे थांबू. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. चलो ओंकारेश्वर. चलो नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर बाबा. नर्मदे हर मैया. नर्मदे हर. तर या पगदंडीने आम्ही ओंकारेश्वरकडे 3 जणच आहोत. पुढे प्रस्थान करतोय. नर्मदे हर. दे हर रामकृष्ण हरी मंडळी. तर परिक्रमेतला शेवटची चढाई आणि जीवनातली ही शेवटची चढाई ही अशी चढाई आहे. आता थोडी चढाई पार करून उतारच येणार आहे आणि जीवनात पण उतारच आहे. नर्मदे हर. आता ही शेवटचं परीक्षा आहे मैयाच्या परिक्रमेतली. हा चढ चढून उतरायचा आणि मैयापाशी पोहोचतो आपण. नर्मदे हर. घनदाट जंगल आहे बघा.
आणि इकडनं खालून वरती आलेलो आहोत. अर्ध्यात आलोत आता, अर्धा बाकी आहे. आणि पायाचे थोडे झोक जात आहेत. नर्मदे हर. आणि चढताना खूप दम लागतोय बघा. आज ही जीवनातली खडी चढाई आहे आणि शेवटची चढाई आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. तर बघा आम्ही थोड्या वेळासाठी विश्रांतीसाठी बसलोय. तर हे बाबाजी येतं इथे आश्रम आहे छोटा, ते चहा प्रसादीसाठी थांबवलं त्यांनी. नर्मदे हर. तर आपण या आश्रमावरती चहा प्रसादी घेऊन आता पुढे मार्गस्थ होत आहोत. नर्मदे हर. नर्मदे हर. तर थोड्याच वेळात प्रतीक्षा संपणार आणि आम्ही ओंकारेश्वरमध्ये पोहोचत आहोत. राहिलंय फक्त अर्धा 1 किलोमीटर. आता खाली गेल्यानंतर ओंकारेश्वर दिसायला लागेल थोडं थोडं. आणि मी माझ्या माईला भेटण्यासाठी पहिले जाणार आहे तटाला. नर्मदे हर. नर्मदे हर. हे बघा असं उतार आहे. नर्मदे हर. परिक्रमावासी असे उतरत आहेत खाली. नर्मदे हर. खाली दगड बघून मला पण उतरावं लागतंय, कारण दगड खूप टोचत आहेत. बोट एकदम अशी पातळ झालेली आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. किंजी भर. चलो चलो चलो. हर. तर आता थोड्याच वेळात ओंकारेश्वर येईल आणि ओंकारेश्वर जो डोंगर आहे तो आता मी उतरत आहे. आणि थोड्याच वेळात ओंकारेश्वर नगरीमध्ये आपण प्रस्थान करणार आहोत. व थोडं राहिलेलं आहे. 500 मीटर अंतरावरती आहे ओंकारेश्वर. तिथे आपण उतरून आता ओंकारेश्वर नगरीत प्रस्थान करून आश्रमात जाऊन रजिस्टर करून 1 दिवसासाठी हॉल भेटतो तिथे थांबणार आहोत आणि संकल्प सोडण्यासाठी जाणार आहोत. तर मी संकल्प घेताना पण व्हिडिओ टाकला नव्हता आणि सोडताना पण व्हिडिओ टाकणार नाही, कारण ते टाकायचं नसतो. तेव्हा मोठेपणा होतो जास्त, त्याला मीपणा म्हणतात. त्यामुळे मी टाकणार नाही. मी फक्त तुम्हाला सौंदर्य निसर्ग सौंदर्य दाखवलेलं आहे आतापर्यंत. आणि आता मायाच्या तटावरती बघूया. आज संध्याकाळी स्नान करूया अमावस्येचं आणि पुढे मार्गस्थ होऊया संध्याकाळी गावाकडे. किंवा बघू, अजून विचार नाहीये. विचार घालमेल चालू विचाराची की पारायणाला बसावं की घरी जावं, अजून हे चालू आहे. जर पारायणाला बसलो तर मग याची जयंती हाती लागते आणि जर आता घरी गेलो तर मग याची जयंती हाती लागत नाही. काय उपयोग होत नाही माझा परिक्रमेला आल्याचा. त्यामुळे मी शक्यतो थांबण्याचा प्रयत्न करणारच आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. पुढे बघू शकता नर्मदे हर. रामकृष्ण हरी मंडळी. तर थोडं थोडं आपल्याला ओंकारेश्वर नगरीचं दर्शन होतंय थोडं थोडं. हे दगड असल्यामुळे मोबाईल असा हातात फिरतोय थोडा. नर्मदे हर. नर्मदे हर. थोड्याच वेळात येत्या ओंकारेश्वर नगरीत प्रस्थान. नर्मदे हर. हर. रामकृष्ण हरी. तर प्रतीक्षा संपलेली आहे आणि आपण आता ओंकारेश्वर नगरीमध्ये प्रस्थान केलेलं आहे. आता फक्त हा कॅनल पार करून पलीकडे जायचं आहे. कॅनल पार करून पलीकडे गेल्यानंतर नर्मदा मायाच्या नगरीत म्हणजे ओंकारेश्वर नगरीत आपलं प्रस्थान होणार आहे. तर हा कॅनल जो येतो तो नर्मदेचाच आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. तर हा कॅनल येतो तो नर्मदा माईचाच आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. तर बघा हे बाबूजी ते माया आणि आम्ही इथे आलेलो आहोत गजानन आश्रम इथे. आता इथे रजिस्ट्रेशन करून आम्ही हॉलसाठी पास आणि जेवण प्रसादीसाठी चहा प्रसादीसाठी आता पास घेणार आहोत आणि
बघूया किती वाजेपर्यंत इथे हे होतं आहे. आणि आजच्या जर उरकलं तर काही टेन्शन नाही. बघूया नरमध्ये हा